मंत्रिमंडळाची बैठक नुकतीच पार पडली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबद्दल माहिती देत आहेत। शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। 2023 मधील खरीप हंगामातील पीक विमा योजनेची रक्कम 3 दिवसात जमा होणार आहे। राज्य सरकारकडून 1927 कोटी रुपये या ठिकाणी मंजूर करण्यात आलेले आहेत। राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। शेतकरी बांधव खूप दिवसापासून पीक विम्याची आतुरतेने वाट बघत होते, तर त्यांची वाट पाहण्याची प्रतीक्षा या ठिकाणी संपलेली आहे। कारण की आजपासून या 10 जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे पैसे सोडण्याचा शासन निर्णय या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे। आज थेट डीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या खात्यावर पैशाचं वितरण या ठिकाणी करणार असल्याची सगळ्यात मोठी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेलं आहे। त्यामुळे राज्यातील सर्व शेतकरी बांधवांची आता खूप दिवसाची प्रतीक्षा या ठिकाणी संपत आहे। त्याचबरोबर शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची देखील आतुरता लागली असताना अखेर हा प्रश्न सरकारने सोडवलेला आहे। आज महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळणार असून निधीसुद्धा मंजूर या ठिकाणी करण्यात आलेला आहे। थेट शेतकऱ्याच्या बँक खात्यात ही रक्कम जमा होणार आहे। रब्बी हंगामासाठी देखील शेतकऱ्याची आतुरता लागली असताना सरकारने आता शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसोबतच रब्बी हंगामाचं अनुदान आणि पीक विमा देखील शेतकऱ्याच्या खात्यामध्ये सोडणार असल्याचं या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे। आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की कोणत्या शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळणार आहेत। कारण आज महाराष्ट्रातील जवळजवळ 15 जिल्ह्यामध्ये पीक विम्याचं वाटप होणार आहे। तुम्ही पाहत असाल तर उद्या रात्री 12 वाजेपर्यंत हे पैसे थेट शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतात। मंत्रिमंडळामध्ये देखील पार पडलेल्या बैठकीमध्ये पीक विमा मंजूर झालेला असून हेक्टरी पीक विमा आता शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। ही पीक विम्याचं वाटप होत असताना 4 टप्प्यामध्ये हे वाटप आता होणार असल्याचं देखील सांगण्यात आलं आहे। आज महाराष्ट्रातल्या ज्या 15 जिल्ह्यामध्ये पीक विमा मंजूर होणार आहे तर त्या शेतकऱ्यासाठी अत्यंत महत्त्वाची या ठिकाणी बातमी आलेली आहे। कारण आता तुम्हाला पीक विमा जर मिळणारच आहे, परंतु नुकसान भरपाई देखील कोणत्या तारखेला मिळणार आहे हे देखील या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। अवकाळी पावसामुळे बऱ्याच शेतकऱ्याचं नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांना देखील नुकसान भरपाई देणार असल्याचं सरकारने सांगितलं होतं। पण बऱ्याच शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम देखील मिळालेली आहे, परंतु महाराष्ट्रातील अनेक शेतकरी असे आहेत की त्यांना नुकसान भरपाईचा देखील 1 रुपया या आत्तापर्यंत मिळाला नाही। अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं होतं, तर काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याची पूर्ण संपत्ती वाहून गेली होती। परंतु आता नुकसान भरपाईचे हे पैसे शेतकऱ्यांना मिळणार असल्यामुळे शेतकऱ्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। पीक विमा तर मंजूर झालेलाच आहे, निधी देखील मिळाला असल्यामुळे पाहायला गेलं तर उद्या रात्रीपर्यंत शेतकऱ्यांना कोणत्याही क्षणी पीक विम्याचे पैसे मिळू शकतात। आता बघा, परंतु त्यासोबतच नुकसान भरपाईची देखील रक्कम शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याची सगळ्यात मोठी बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। त्याची तारीख देखील मंत्रिमंडळामध्ये जाहीर करण्यात आलेली आहे। जी पत्रकार परिषद पार पडली तर त्या पत्रकार परिषदेमध्ये पत्रकाराशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्वतः नुकसान भरपाईची तारीख देखील सांगितलेली आहे। त्याचबरोबर पीक विमा जमा होणार असल्याचे देखील सांगण्यात आले आहे। शेतकरी मित्रांना बऱ्याच शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम मिळाली आहे, काही ठराविक शेतकऱ्यांना रक्कम मिळाली नाही तर ती देखील मिळणार आहे। जो काही पीक विमा आहे तो देखील हेक्टरी पीक विमा जवळपास 15 जिल्ह्यामध्ये सुद्धा जमा करण्यात येणार आहे। तर आपण या ठिकाणी पाहणार आहोत कोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा होणार आहे। शेतकरी मित्रांनो, तर या जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमचं जिल्ह्याचं नाव असेल, कोणत्याही क्षणी तुम्हाला पीक विम्याचे पैसे मिळणार आहेत। सरकारने यादी देखील जाहीर केलेली असून या 15 जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे वाटप होणार आहे। राज्य सरकारने पीक विम्याच्या हप्त्याला मंजूर दिली आहे। आज हप्ता तुम्हाला वाटपाला देखील टप्पा पार पडणार आहे। महाराष्ट्रातील शेतकऱ्यासाठी राज्य सरकारकडून सर्वात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, आणखीन जो काही कर्जमाफीचा निर्णय तो देखील लवकरात लवकर पार पडणार असल्याचे देखील या ठिकाणी सांगण्यात आलं आहे। परंतु त्या अगोदर पीक विम्याचा निर्णय देखील सरकारने घेतलेला आहे। बऱ्याच शेतकऱ्यांकडून चर्चा होत होती की शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत होणार, कर्जमाफी कधी मिळणार, कोणत्या जिल्ह्यामध्ये किती लाखाचं कर्ज माफ केलं जाणार। पण शेतकरी मित्रांनो, हा देखील प्रश्न आता सोडवण्यात आला आहे। राज्य सरकारने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे कर्जमाफी तर होणारच आहे, परंतु त्या अगोदर पीक विम्याचा निर्णयसुद्धा घेण्यात आलेला आहे। कारण कर्जमाफी झाली तर तुमचं कर्ज माफ होईलच, परंतु रब्बी हंगामात जो काही तुम्हाला बी बियाणे खरेदी करावं लागतात तर त्याचाच विचार करून सरकारने सर्वात अगोदर हे पैसे देण्याचं ठरवलेलं आहे। आर्थिक सहाय्य मिळवण्यासाठी आत्ताच्या सध्याच्या कंडिशनला जर विचार केला तो रोख रक्कम ही शेतकऱ्याच्या खात्यामध्ये असायला हवी
यासाठी सर्वात पहिल्यांदा पीक विम्याचा निर्णय आता सरकारने या ठिकाणी घेऊन टाकलेला आहे. कारण रोख रक्कम ही शेतकऱ्याच्या खात्यावर यामध्ये जमा होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी बी बियाणे खरेदी करू शकतात. त्याचबरोबर कोणतेही काम असेल, कीटकनाशक घ्यायचे असतील, औषधी घ्यायची असेल तरी देखील तुम्ही खरेदी करू शकता. त्यामुळे तुम्हाला थेट पैसे या ठिकाणी तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये डेबिटच्या माध्यमातून तुम्हाला जमा होणार आहेत आणि त्याची रोख रक्कम तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये प्रीमियमचे या ठिकाणी जमा होणार आहेत. त्यानंतर तुमचा कर्जमाफीचा विचार करणार असल्याचे देखील सरकारने सांगण्यात आले. आता शेतकरी मित्रांनो, तुम्हाला सर्वात पहिल्यांदा थेट पैसे तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये मिळणार आहेत. यासाठी पीक विमा आज महाराष्ट्रातील 15 जिल्ह्यांमध्ये सोडण्यात येणार आहे. त्यानंतर कर्जमाफी देखील लवकरात लवकर करणार असल्याचे देखील सांगण्यात आले. महाराष्ट्रातील शेतकरी हा बळकट व्हावा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना बी बियाणे खरेदी करण्यासाठी कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये यासाठी सरकारने आता शेतकऱ्याचा विचार केलेला आहे. हेक्टरी पीक विमा आता तुमच्या खात्यामध्ये थेट जमा तर होणारच आहे. रात्री पाहायला वेळ तर 12 वाजेपर्यंत, म्हणजे तुम्हाला उद्या 12 वाजेपर्यंत हे पैसे आता जमा होणार आहेत. त्यामुळे आज कोणत्याही क्षणी शेतकऱ्याचा याचा लाभ मिळू शकतो. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी आहे. कारण सरकारने 31,000 कोटीचा निधी या ठिकाणी मंजूर केलेला असून अतिवृष्टीच्या झालेल्या भागामध्ये देखील हे पैसे वाटप केले जात आहेत. त्याचबरोबर बऱ्याच शेतकऱ्यांना रब्बी हंगामाचं अनुदान देखील दिलं जात आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी कृषी मंत्र्यांनी देखील आर्थिक सहाय्य दिलेलं आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर तुमच्या खात्यावर अजून देखील नुकसान भरपाईचे पैसे जमा झाले नसतील तर कोणतीही काळजी करू नका, असं देखील सांगण्यात आलेलं आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये हे पैसे टप्प्याटप्प्यामध्ये नुकसान भरपाईचे पैसे या ठिकाणी जमा होत आहेत. त्यामुळं काही जिल्ह्यामध्ये पैसे जमा झाले आहेत तर काही जिल्ह्यामध्ये राहिले आहेत. 10 ते 15 दिवसामध्ये हे नुकसान भरपाईचे पैसे जे काही पैसे आहेत ते या ठिकाणी वाटप होणार असल्याचे देखील सांगण्यात आलं आहे. आता कोणत्याही प्रकारची शेतकऱ्यांनी काळजी करू नका, असं देखील आता मुख्यमंत्र्यांकडून सांगावं आलेलं आहे. आता प्रत्येक शेतकऱ्याला अतिवृष्टीमुळे, अवकाळी पावसामुळे बरेच नुकसानाला सामोरं जावं लागलं. त्यामुळं नुकसान भरपाई म्हणून आर्थिक सहाय्य तर मिळणारच आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आली आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण तुम्हाला 15 जिल्ह्याची नावे देखील मी या ठिकाणी सांगणार आहे. शेतकरी मित्रांनो, ज्या 15 जिल्ह्यामध्ये आज पीक विमा मिळणार आहे ते देखील आपण या ठिकाणी पाहून घेऊयात. निधी देखील मंजूर झाले असल्यामुळे हप्ता वाटपाला देखील सुरुवात झालेली आहे. परंतु हे पैसे सरसकट सर्व शेतकऱ्याच्या खात्यामध्ये आज जमा होणार नाहीत, असं देखील या ठिकाणी सांगण्यात आलं आहे. फक्त 15 जिल्ह्यामध्ये हे हप्ता वाटप होणार आहे आणि हे पैसे वाटप होत असताना कोणत्या शेतकऱ्यांना सरसकट पैसे मिळणार नाहीत तर कोणत्या शेतकऱ्याला मिळणार आहेत याची यादी देखील आता इकडे आलेली आहे. पीक विम्याचे पैसे तसेच जमा होणार आहेत आणि नुकसान भरपाईचे पैसे देखील या ठिकाणी जमा होत आहेत. त्यामुळं शेतकरी मित्रांनो, लक्षपूर्वक तुमच्याही जिल्ह्याचे नाव या ठिकाणी यादीमध्ये आहे का? कारण प्रशासनाकडून रब्बी हंगामासाठी या देखील शेतकऱ्यांना अनुदान देण्याचं जाहीर करण्यात आलेलं आहे. त्यासाठी देखील 31,000 कोटीचा निधी हा कृषी खात्याकडे देण्यात आलेला आहे. कृषी खात्याकडून ही रक्कम आता थेट तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. रब्बी हंगामासाठी शेतकऱ्याच्या खात्यामध्ये हे थेट पैसे जमा होत असून आता तुम्हाला एकरी 10,000 रुपये रक्कम शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. आता तुमच्या खात्यामध्ये देखील पैसे आले आहेत का हे देखील तुम्ही लवकर चेक करा. तब्बल तुम्हाला 31,000 कोटी रुपये महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्याच्या पीक विम्यासाठी देण्यात आलेले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील या 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना याचा लाभ हा मिळणार आहे. तुम्हाला उद्या 12 वाजेपर्यंत या ठिकाणी अहिल्यानगर जिल्हा असेल, नंतर तुम्हाला परभणी असेल, या जिल्ह्यामध्ये पैसे सोडले जाणार आहेत. त्यानंतर बीड जिल्हा असेल, त्या बीड जिल्ह्यामध्ये देखील पैसे वाटपाला लवकरच सुरुवात होणार आहे. शेतकरी मित्रांनो, पहिल्या टप्प्यामध्ये बीड जिल्ह्याचा समावेश असल्यामुळे शेतकऱ्यांना थेट रक्कम बँकेमध्ये मिळणार आहे. तब्बल तुम्हाला 31,000 कोटी रुपयाचा निधी हा देण्यात आलेला आहे. त्यामुळं अखेर हा पीक विम्याचा प्रश्न या ठिकाणी सुटलेला आहे. सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना याचा लाभ या ठिकाणी मिळत आहे. सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचा लाभ देखील मिळण्यास सुरुवात झालेला आहे. अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान भरपाईचे पैसे देखील शेतकऱ्यांना मिळण्यास सुरुवात झालेली आहे. त्यानंतर अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसेसुद्धा मिळणार आहेत. नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी देखील अतिशय आनंदाची बातमी आहे. कृषी मंत्र्यांनी जाहीर केलेल्या या 15 जिल्ह्याच्या यादीमध्ये नांदेड जिल्ह्याचा यामध्ये देखील समावेश करण्यात आलेला आहे. आज ज्या जिल्ह्यामध्ये हेक्टरी पैसे जमा होणार आहेत त्यामध्ये धाराशिव जिल्ह्याचा देखील समावेश असल्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील हेक्टरी पैसे या ठिकाणी देण्यात येणार आहेत. त्यानंतर लातूर जिल्ह्यातील असेल शेतकऱ्यांना देखील थेट त्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये हेक्टरी पैशाचा लाभ या ठिकाणी मिळणार आहे. रोख रक्कम लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्याच्या खात्यामध्ये देखील जमा होणार आहे. कोणत्याही क्षणी लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा याचा लाभ मिळू शकतो. त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यामध्ये देखील या शेतकऱ्यांना लाभ मिळत आहे. जालना, जळगाव या जिल्ह्यामध्ये देखील शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे.
त्यानंतर पाहायला गेलं तर पालघर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना देखील याचा लाभ मिळणार आहे अशी माहिती देखील सरकारकडून सांगण्यात आलेलं आहे. नंतर जालना धाराशिव जिल्ह्यामध्ये देखील हे पैसे जमा होणार आहेत अशी माहिती देखील आता सरकारकडून सांगण्यात आलेलं आहे. नंतर सोलापूर जिल्हा देखील या पीक विम्याच्या यादीमध्ये घेण्यात आला आहे. त्यानंतर सातारा असेल, कोल्हापूर असेल या जिल्ह्यामध्ये देखील पीक विम्याची रक्कम उद्या संध्याकाळपर्यंत जमा होऊ शकते अशी माहिती देखील आता सरकारकडून सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी सरकारने मोठा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे आणि कृषी मंत्र्यांनी देखील महाराष्ट्रातील या 15 जिल्ह्यामध्ये पैसे सोडल्याचं सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कोणतीही काळजी करण्याची गरज नाही. सरकारने शेतकऱ्याला आर्थिक सहाय्य दिलेलं असून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सक्षम बनणार आहे. रब्बी हंगामासाठी देखील शेतकऱ्यांना अनुदान मिळणार असून महाराष्ट्रातील शेतकऱ्यासाठी सरकारने आनंदाची बातमी या ठिकाणी देण्यात आली आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर आतापर्यंत पीक विमा मिळाला नसेल तर लवकरात लवकर हा पीक विमा तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर आपला व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर चॅनलला लाईक देखील करायला विसरू नका, जेणेकरून असेच महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला दररोज पाहायला मिळतील. धन्यवाद.